तुम्ही वैष्णवी ब्युरो मधून बोलता ना? हो बोला ना. मी तुमच्याकडून सर्व्हिस घेतली होती. हा हा तर ती मेड आलीच नाही आणि आता मला म्हणते, म्हणजे मी काल पे केले तिला. हा त्याच्यानंतर ते जे ॲज पर द पॉलिसी 1,500 रुपये ब्युरोला पण दिले. हा त्याच्यानंतर ती मला आता सांगते की म्हणजे मी टाइम झाला तर मी आत्ता फोन केला तिला, म्हटलं अगं सोनाली तू आली नाही. तर ती मला बोलतेस की नाही, मला रात्री माहीत पडलं की माझ्या सासूची बहीण वारली. हा मग माझा टाइम होता 12 ते 6, बरोबर हा आहे. जर तुला रात्री माहीत पडलं तर तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस जर अपडेट करताय हे हॅपी बर्थडे भावाचं वगैरे, तर मग ती मला मेसेज टाकायला हवा ना तसा. बरं ठीक आहे, मी आता फोन केला तर ती मला म्हणते मला 8-10 दिवस लागतील. 8-10 दिवस लागतील. तर आता ह्या 8-10 दिवसामध्ये मी काय, म्हणजे जसं मला काय दुसरी मेड हे मी तिला विचारलं डायरेक्ट की म्हटलं तुला करायचं आहे की नाही करायचं आहे. तर मग म्हणे तुम्ही थांबू शकत असले तर थांबा, अदरवाईज तुम्ही दुसरी शोधा, बघा म्हणे तुमचं कसं जमतं तसं. मग आता याच्यावर मला तुम्ही सोल्युशन द्या की मी दुसरी शोधायला पाहिजे, म्हणजे दुसरी तुमच्याकडून मेड बेबी सिटर घेऊ का तिची वाट पाहू. मग नाही तोपर्यंत मॅडम, असं असेल तर मग दुसरंच रिप्लेसमेंटच घेऊन टाका. बेटर, कारण की आणि त्याच्यानंतरची गोष्ट अशी ताई, संडे टू संडे फक्त 4 संडे त्यांना ऑफ आहे. पण मी तिला ती सूट दिली की म्हटलं जाऊ दे, संडेला तुला जर वीकडेज मध्ये एखादी दिवस घ्यायची तर तू घे. पण आता याच्यानंतरच्या मेडला मी अशी सर्व्हिस देणार नाही. सरळ मी त्यांना स्पष्टच सांगणार आहे की 4 संडे तुम्हाला सुट्टी मिळेल, बाकीचे दिवस मला यायचं आहे. कारण माझंही काम राहतंय. हो बरोबर. माझं 2 ते 11ची ड्युटी आहे माझी संध्याकाळची. त्याच्यामुळे मी मेड ठेवली आहे 12 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत. ठीक आहे मॅडम, मी मी तिथे त्याशी बोलायला पण सांगते ऋषीला. तुम्ही ते हा सांगा त्यांना, काय म्हणजे तिला काय प्रॉब्लेम आहे का. तिने मला स्पष्ट असं सांगितलं की 8-10 दिवस तुम्ही थांबू शकत असाल तर. मला हो नाही काहीच सांगितलं नाही. त्याच्यानंतरची गोष्ट अशी, 6 सुट्ट्या झाल्या होत्या, 6 मधून 4 सुट्ट्यांचे मी पैसे कापले नाही, 2 चे पैसे कापले तिचे. हा हा हा. तर नाही कदाचित एवढं तिथं द्यायचंच नाही. नाही द्यायचं नाही. तिने मला विचारलं, मला पोरीच्या स्कूलला जायचं आहे, मी आजारीच हा आहे, मी असंच आहे. आपण असं नाही म्हणू शकत ना, कोणी म्हटलं मला आजारी आहे तर मी बोलू शकत नाही ना, कारण हो माझी मुलगी बरोबर. तिच्यामुळे आजारी पडेल. राहिलं महिन्याभरापासून तिला खोकला आहे, मी सांगते तिला की हा अगं हा. औषध घे, औषध घे. ते औषध नाही घेतलं तिने. वरून मला येऊन म्हणते की तुमच्याकडे कुठलं औषध असेल. आता मी कसं काय औषध देऊ ताई तिला. नाही नाही म्हणत माझ्याकडून जा, मी म्हणजे औषध कसं, स्वतः औषध घेऊ म्हणायचं. मी कसं काय देणार ना माझ्याकडचं औषध. मी औषध द्यायचं आणि तिने चक्कर येऊन पडायचं माझ्या घरात. मग कसं करू. नाही नाही ठीक आहे, मी त्याच्यामुळे मी बोलून घेते तिच्याशी आणि ऋषीला सांगते चांगली बाई पाठवून द्यायला तुमच्याकडे. 12 ते 6च आहे माझं, पण व्यवस्थित. कारण की आणि सध्या आता कसं तिला वळण पण लागेल ना, माझ्या पोरीला आता 2च वर्षाची झाली आहे. तर हा हा वळण पण लाभलं गेलं पाहिजे तिचे. ज्याने म्हणजे त्या बाई जर हिने काही रिकामे धंदे केले, हिने आता कसं आहे पोरांमध्ये जाते त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी शिकून येते. त्या ज्या खराब गोष्टी आहे निदान त्या तर सुधारल्या गेल्या पाहिजे ना, तिच्याकडून घाबरल्या पण गेली पाहिजे. हो जितकी बरोबर. माया लावतात तसं. तर म्हणून मग तुम्ही एकदा प्लीज म्हणजे मला चांगली बाई पाठवून द्या त्याच्यासाठी. हो चालेल चालेल, ठीक आहे, मी सांगते ऋषीला पाठवून देते. ठीक आहे. हा अर्जंटमध्ये करत आहे तेवढं काम माझं. हो आजच सांगते मी त्याला. हो हो.